हॅलो हॅलो आद्य क्रांतीवीर जननायक धरती आबा बिरसा मुंडा, महामानव तंट्या भील, महान क्रांतिकारी राघोजी भांगरे, सिद्धू कान्हू चांदभैरव, सूरवीर झलकारीबाई, राघोजी खाजा नाईक, तमाम क्रांतीवीर ह्यांना अभिवादन करतो। आज पालघर तालुका आदिवासी क्रिकेट वेलफेअर असोसिएशनच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, आदरणीय काका, आजचा हा दिवस मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा आणि ओघाने बऱ्याच लोकांनी इथे उल्लेख केला की क्रिकेट हे जरी एक खेळाचं माध्यम असलं, त्या माध्यमातून पालघर तालुका क्रिकेट असोसिएशनने जे काही एक चांगला उपक्रम केलेला आहे, खरोखरच त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि हा उपक्रम असाच पुढे चालत राहावा ही अपेक्षा करतो। आणि तमाम इथे सगळेजण आपण आलात त्यांना मानाचा जोहार करतो। आणि मला जे काही आयोजकाने बोलण्याची संधी दिलेली आहे, तर जास्त काही वेळ घेणार नाही, परंतु काही गोष्टी आपल्यासमोर मांडणं खरंच गरजेचं आहे। आपण क्रांतीवीरांची नावं घेतोय, बऱ्याच लोकांनी उल्लेख केला, आम्ही जयंती साजरी करतोय, पण खऱ्या अर्थाने आजचं जे संकट आपल्या सगळ्यांवर आलेलं आहे त्याची जाणीव आपल्या सगळ्यांना असणं गरजेचं आहे। खूप सुंदर असा नाच आपल्या समोर सादरीकरण केला आणि खरंच आपल्या डोक्यामध्ये झिंझिण्या आल्या पाहिजेत। ही जरी थंडी असली तरी थोडं आपल्याला विचार करावा लागणार आहे। आज जे नाचतोय गातोय हे भविष्यात आम्ही करणार आहोत की नाही, हा प्रश्न हा पालघर जिल्ह्यावरती आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना गंभीर व्हायचंय। वरकरणी खूप सगळ्या चांगल्या गोष्टी वाटत असल्या तरी पण थोडासा विचार करायला शिका। सगळे सुज्ञ शिकलेलो आहोत की ह्या पालघर तालुक्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये जी काही संकट विकासाच्या नावाने आपल्या समोर ओढवलेले आहेत ते आपल्याला निस्तनाबूत करणार आहेत। जसं बुलेट ट्रेन आहे, वाढवण बंदर आहे, वडोदरा एक्सप्रेसवे आहे, आपण वरवरती करतो, विकास सुरू आहे, परंतु थोडा खोलवर जाऊन विचार करा। हा विकास होत असताना रस्ता आता होतोय, आपण फक्त रस्ता बघतोय, पण त्याच्या रस्ता होत असताना जी झाडं तुटली जातात, जे घरटे पक्ष्यांची तुडवली जातात, जो सजीवांचा अधिवास नष्ट होतो, त्याच्याकडे आपण गांभीर्याने बघत नाही। कारण आपल्यातलं जे रिलेशन आहे, नातं आहे, ते बेगडी होत चाललेलं आहे, आर्टिफिशियल होत चाललेलं आहे। आपल्याला ती संवेदना, ती जाणीव आपल्यामध्ये नाही आहे। आणि म्हणून हे जे विकासाचं घोडा आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आलेला आहे ह्याचा गांभीर्याने विचार करायचा आहे। की काल परवा एक भला मोर्चा झाला आझाद मैदानावरती, तो वाढवण बंदराचा विषय होता। ह्या बाबतीत लोकांनी खोल जाऊन विचार करायची गरज आहे। आपल्याला वाटत असलं की केळवा तर खूप वाढवण बंदरापासून दूर आहे, परंतु असं नाही आहे। लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की तुम्हाला माहिती असेल की 5000 एकर जमीन ही समुद्रामध्ये तयार करणार आहेत। आपण एक साधा दगड पाण्यामध्ये टाकला तर पाणी वर येतं। 5000 एकर जर जमीन समुद्रात तयार करणार असतील तर त्याचे परिणाम हे किती खोलवर जाणार आहेत ह्याचा विचार करा। हा जो तुमचा माहीम पासून, केळवापासून सफाळापर्यंत हा बंदरपट्टीचा किनारा आहे, अजिबात शिल्लक राहणार आहे। आणि जसं सांगितलं गेलं की 10,000 एरिया, आमचा 10,000 किलोमीटरचा एरिया जो आहे त्या भागामध्ये हे जे काही गोष्टी चाललेल्या आहेत ते सगळं नष्ट होणार आहेत। आणि म्हणून गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे। आणि म्हणून इथे आदिवासी नाही तर ह्या पालघर जिल्ह्यातल्या सगळ्या संबंध समाजाने हा विचार करण्याची गरज आहे। लोक बरेच वेळेस आम्हाला वेड्यात काढतात, हे आदिवासी लोक मोर्चे काढतात, जंगल आमच्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं, जमीन वाचवा, पाणी वाचवा। मी लोकांना हाच प्रश्न करतो, हे जंगल वाचलं का ऑक्सिजन का आदिवासीच घेणार आहे का? इतरांना ऑक्सिजनची गरज नाही का? हा विचार करा। आणि म्हणून हे जे संकट आपल्यावर
आलेला आहे त्याच्यासाठी सगळ्या समाजाने एकत्र आलं पाहिजे. ही जी क्रिकेटची मैदान आज तुम्ही खेळतायत भविष्यात उरणार आहेत का नाही? कारण जमीन असेल तर आपलं भविष्य आहे, जमीन नसेल तर आपलं भविष्य नाही. मग तो कोळी असेल, आगरी असेल, आदिवासी असेल, कोणी असेल, मानवाला जगण्यासाठी जी आवश्यक बाब आहे ही जमीन आहे. आणि मी म्हणून सांगत असतो की टाटा, बिर्ला, अंबानी जरी असेल तरी शेवटी जमिनीत जे पिकतं त्याच्यावरच जगतात. कितीही तुमच्याकडे हायटेक टेक्नॉलॉजी असेल, काही गोष्टी असतील, संध्याकाळी गेल्यानंतर पैसेवाला जर असला तरी संध्याकाळी जाऊन पैसे नोटा शिजवत नाही. काय शिजवतो? काय शिजवतो? नोटा शिजवतो का? सोनं शिजवतो? नाही, तर अन्न शिजवतो, भाकरी खातो, जेवण जेवतो. आणि त्याच्यासाठी हे जेवण जर निर्माण करायचं असेल, अन्न निर्माण करायचं असेल तर कुठल्या फॅक्टरीत बनत नाही. काय पाहिजे? जमीन पाहिजे. आणि जमीन असेल तर आमचं अस्तित्व आहे, भविष्य आहे. आणि ह्या गोष्टी आपण ध्यानात घेतल्या पाहिजे. ठीक आहे, आपण सांस्कृतिक मेळावे करतोय, बाकीच्या गोष्टी, पण ही संस्कृती टिकवण्यासाठी पण आपल्याला जमीन आवश्यक असणार आहे. नाचणार कुठे आहोत? म्हणून आमचा आदिवासी माणूस कांबडी नसताना सांगतो, अथ नाचू का तथ नाचू, धरतरीचे पाठीवर, धरतरी माझी मायूर, त्याला मी पाय कसा लावलं. हा विचार आमचा माणूस करतो की ही जमीन आमची आई आहे. आणि आज जमिनीच्या दलाली चाललेल्या आहेत, त्याचा भाव होतोय, आईची विक्री चालू आहे. आणि हे जोपर्यंत आम्ही थांबवू शकत नाही तोपर्यंत आम्ही स्वतःला वाचवू शकत नाही. आणि आपल्या अस्तित्वाची गोष्ट ही जमीन आहे. आणि म्हणून ज्या महान क्रांतीवीरांची जी तस्वीर आपल्या समोर लावलेली आहे, धरती आबा बिरसा मुंडा, धरती आबा हा जमिनीचा देव, आम्ही म्हणून त्याला मानतो की 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ज्या त्यांनी क्रांती केली ही फक्त आदिवासींसाठी नाही तर ह्या तमाम समाजासाठी केलेली आहे. ब्रिटिशांविरुद्ध जो लढा दिला, जंगलाचा कायदा केला ब्रिटिशांनी, त्याच्या विरोधात मोठी लढाई केली. आणि म्हणून आपण धरती आबा म्हणून त्याला संबोधतो. तर असे बरेच प्रश्न आपल्या समोर अस्तित्वाचा निर्माण केलेला आहे. जसं आज वरकरणी वाटतं शिक्षणाचा जो बोजवारा उडलेला आहे, आणि आम्ही नेहमी सांगतोय की आदिवासी जिल्हा झाला, पालघर जिल्हा झाला, शिक्षणाची काय हालत आहे. 8वी पर्यंत पास केलेला आहे, 9वीला आमचा पोरगा हमखास नापास होतोय. आरोग्याची परिस्थिती काय? एवढा मोठा जिल्हा झालाय, 7-8 वर्ष व्हायला आलेत, अजूनही आमचं रेफरल लेटर हे ठाणा सिव्हिल असतं किंवा सिल्वासला पाठवलं जातं. आरोग्याची सुविधा आमच्याकडे नाही आहे. ही परिस्थिती आहे. आणि आम्ही सांगतो विकास करतोय. इथे बुलेट ट्रेन 1,10,000 करोड रुपये खर्च करून बुलेट ट्रेन करणार आहात. आणि मागे आम्ही प्रश्न केला होता की एवढा खर्च कोणासाठी करताय तुम्ही, काय ह्याच्यातून साध्य होणार आहे? आपल्यापैकी कोण बुलेट ट्रेन मध्ये बसणार आहे? कोणीच बसणार नाही. हे मोठमोठ्या व्यापारी लोकांसाठी सगळं चाललेलं आहे. मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे होणार आहे, त्याच्यावरती आपली गाडी धावणार नाही, कारण त्याला पूर्ण फेन्सिंग असणार आहे, कंपाऊंड असणार आहे. आणि ह्या मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे वरती 35 मीटरचा भराव असणार आहे. हे माती येणार कुठून ह्याचा विचार केला पाहिजे. शेवटी आपलीच शेतं, आपलेच डोंगर खचवले जाणार आहेत. आणि जी मी गोष्ट केली की 5,000 एकर जमीन समुद्रामध्ये तयार करणार आहेत, की लातूर बीड वरून माती येणार नाही, डबर तिकडून येणार नाही, किंवा मोदीच्या गावावरून डबर येणार नाही, तर आपलेच डोंगर खचवले जाणार आहेत. ह्याचा विचार करा. म्हणून आज आपण जागरूक झालो नाही तर आपलं भविष्य अंधारात आहे. तर ही गोष्ट ध्यानात ठेवा. आपल्याला वर करणे वाटतं वाढवण तिथे बंदर होणार आहे, पण मी तुम्हाला ही गंभीर गोष्ट सांगतो. आज मुंबई आहे, एवढा मोठा विकास झालेला आहे, कशाच्या जोरावर झाला? काय आहे तिथे? वाढवण बंदर आहे, बंदर, बरोबर ना, भाऊच्या धक्क्याचं नावाचं बंदर आहे. तिथली जी कॅपॅसिटी आहे ती फक्त 7 बर्थ, म्हणजे आपल्या केळवा गावा एवढे 7 मोठी जहाज उभी राहतील एवढी मोठी कॅपॅसिटी आहे. पण जे प्रस्तावित वाढवण बंदर आहे त्याची कॅपॅसिटी माहिती आहे तुम्हाला? 32, म्हणजे आपला केळवा गावा एवढी 32 जहाज तिथे उभे राहणार आहेत. म्हणजे विचार करा केवढा माल इथे उतरला जाणार आहे, केवढे रस्ते होणार आहेत, किती वाहनं येणार आहेत, आणि आपण कुठे असणार आहोत. म्हणून हा भविष्याचा विचार करा. तर ह्या परिस्थिती सगळ्या समाजावर ओढवलेल्या आहेत. आता जसं उल्लेख केला लेबर ह्याचा की इथे 12,000 मता हे जे काय पगार दिला गेला पाहिजे त्याच्याबद्दल होत नाही, पण त्याच्याहून मोठं गंभीर संकट आम्हा आदिवासी लोकांवरती आहे. बऱ्याचशा लोकांना गैरसमज झालेला आहे. पैसा कायदा आदिवासींना नोकऱ्या मिळणार. आज 9 जून 2014ला घोषणा झाली, अजूनही एका आदिवासीला नोकरी मिळालेली नाही. आणि त्याच मुद्द्यावरून आदिवासी आणि बिगर आदिवासी भांडण राहिलेलं आहे. हे सरकार फक्त तोडो फोडो आणि राज्य करा, डिवाइड अँड रूल, फक्त 2 समाजामध्ये भांडण लावून दिलेलं आहे. आणि आपण आदिवासींबरोबर भांडतोय, अरे आदिवासींना एवढ्या फॅसिलिटी, आज तगायत एकही नोकरी मिळालेली नाही. आणि ह्या 29/11/2022ला ह्या शिंदे सरकार आणि फडणवीस सरकारने जे बोगस आदिवासी आहेत, 75,000 बोगस आदिवासी, म्हणजे
आदिवासीच्या नावाने खोटी सर्टिफिकेट घेतलेले आहेत. त्या बोगस आदिवासींना 75,000 बोगस आदिवासींना नोकरीत कायम ठेवण्यासाठी त्यांनी मान्यता दिलेली आहे. काय मानवता म्हणून. मग आम्ही काय जनावर आहोत? तुम्ही त्यांच्यासाठी मानवता दाखवताय. ज्यांनी चोरी केलेली आहे, खोटी सर्टिफिकेट घेतले आणि आदिवासींच्या नोकऱ्यावरती ते सरकारी नोकरीत लागलेले आहेत. 75,000 गुन्हेले 4 केले तरी लाखोच्या संख्येमध्ये त्यांचे कुटुंब पोसले जातात आणि जो आदिवासी खरा आहे त्याला नोकऱ्या मिळत नाही. आणि म्हणून उद्या पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करतोय, जनाक्रोश आंदोलन करतोय. आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये भी उद्या आंदोलन आहे की उद्या चार रस्ता जो आहे तिथून कलेक्टर ऑफिस पर्यंत आपला हा आंदोलन पुढे जाणार आहे. आणि म्हणून हे खूप मोठं संकट आहे. लोकांना असं वाटतं पैसा कायदा झाला, आदिवासींना खूप साऱ्या फॅसिलिटी. बिलकुल नाही. आणि मी नेहमी सांगतोय, पैसा हे दुधारी तलवार आहे. नीट वापरलं तर समाजाचं कल्याण होणार आहे, चुकीच्या पद्धतीने. कारण आपल्याकडे सरकारी अधिकारी असतात, गटविकास अधिकारी, कलेक्टर काहीतरी पत्र येतं आणि त्या ठराव काय करायचं असतं आपल्या लोकांना माहितीच नसतं आणि त्यांच्या फेवरचे सगळे ठराव केले जात असतात. आपली लोक हा मंजूर आहे. आणि म्हणून पैसा कायदा एक ठिकाणी खूप चांगला आहे, एक ठिकाणी वापर केला तर खूप वाईट आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी फक्त आदिवासींनाच फायद्याच्या नाही तर इतर समाजालाही फायद्याच्या आहेत. आणि म्हणून त्याचा विचारपूर्वक वापर केला पाहिजे. आज जे 1,10,000 कोटीचा जो काही बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट आहे त्यांना पण ग्रामसभेच्या ठरावाची गरज आहे. कारण ही लक्षात घ्या ना, लोकसभा ना विधानसभा, सबसे ऊंची ग्रामसभा. शेवटी गाव जे ठरवेल तिथे आदिवासी बिगर आदिवासीचा प्रश्न येत नाही. ग्रामसभा म्हणून जर आपण सगळे मजबूत राहिलो तर एकही प्रोजेक्ट होऊ शकत नाही. आणि ही ताकद तुमची आमची आहे आणि ही ताकद वापरायला शिका. कारण ह्याचं छोटं उदाहरण सांगतो. इथे जर इंडस्ट्री झाली, कलेक्टरने भरे परवानगी दिली असेल, पण त्या इंडस्ट्रीचं घाण पाणी आपल्या पाड्यामध्ये घुसणार आहे, आपल्या घरामध्ये घुसणार आहे, कलेक्टरच्या ऑफिसमध्ये जाणार नाही आहे. आणि म्हणून ग्रामसभेचं हत्यार वापरायला शिकलं पाहिजे, तर आपल्या समाजाचं कल्याण आहे. हे जे काय आपल्याला मिळालंय फक्त पैशामध्ये ग्रामसभा आहे अशातली बाग नाही, नॉन पैशामध्ये पण ग्रामसभा आहे. त्याचा चांगला वापर करा. आणि आपल्या समाजाचं भविष्य आपल्याला घडवायचं असेल तर आपल्याला समाज म्हणून एकत्र असलं पाहिजे. हा आदिवासी बिगर आदिवासीचा प्रश्न नाही, सगळ्या मानव समूहाचा प्रश्न आहे. आणि तेच गोष्ट मी पुन्हा सांगतो, जर वाढवण बंदर झालं तर फक्त आदिवासीचं घर बुडणार नाही. बुलेट ट्रेन मध्ये जी धावणार आहे त्याच्यामध्ये फक्त आदिवासीची जमीन जात नाही. वडोदरामध्ये फक्त आदिवासीची जमीन जात नाही. सगळा समाज इथे विस्थापित होत आहे आणि सरकारने नवीन फंडा काढले आहे, तुम्हाला जमिनीच्या बदले जमीन देत नाही, हे 2 पैसे घ्या आणि चालते व्हा. आपण लाखो करोडची ज्याची आपण किंमत करू शकत नाही अशी जमीन आपण लोकांच्या ताब्यात देतो. ह्याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. येणारं संकट खूप भयानक आहे. तुम्हाला माहित नसेल की ते बाजूलाच तुमच्या मोठं विमानतळ प्रस्तावित आहे. भविष्य काय असेल ह्याचा आपण अंदाज करू शकत नाही. पालघर जिल्ह्याचं भविष्य काय ह्याचा आपण अंदाज करू शकत नाही. हे एवढी संकट आपल्यावरती आहेत. समाज म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे, तर आपलं अस्तित्व आहे. आणि हे अस्तित्व जर आपल्याला टिकवायचं असेल, जसं काका नेहमी सांगतात, एकीशिवाय शक्ती नाही आणि शक्तीशिवाय मुक्ती नाही. आणि ह्या विचाराने जर आपण एकत्र आलो, समाज म्हणून एकत्र आलो, तर आपलं भविष्य आहे. अन्यथा जे काय आपल्या समोर वाढून ठेवलेलं आहे, शिक्षणामध्ये 8वी पर्यंत पास, आरोग्याची दयनीय अवस्था झाली, ह्या सगळ्या परिस्थिती आपल्यावरती निर्माण झाल्यात. हे जर आपल्याला संपवायचं असेल